गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना सेवा सत्संग हा चैतन्याचा आपला मार्ग आहे. आणि हा कशासाठी? बुडत आहे जन पहावे ना डोळा. हे जग कळतच नाहीये की त्यांना काय करायचंय, त्यांना त्यांच्या आयुष्यात काय केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, याचा सारासार विचार केला जात नाही. आणि म्हणून सुंदर व्यक्तित्व घडत नाही. माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे हा चैतन्याचा मार्ग, डिव्हाइन पाथ माझ्या नशिबात आला. आणि आणि जेव्हा मी दुःख, दारिद्र्य, निराशा, जगात युद्ध बघतो, युद्धखोर लोक बघतो, तेव्हा तेव्हा करुणा येते. वाईट वाटतं की अरे, स्वतःच्या जीवनाचा नाश का करतायत. एखाद्या व्यक्तीने हातात सुरी घ्यावी, चाकू घ्यावा आणि स्वतःचेच बोट कापावेत. हा जेवढा मूर्खपणा आहे, अगदी तेवढाच मूर्खपणा करताना मी या जगाला बघतो. तुम्हाला भौतिक जीवनात समृद्धी हवी आहे, गाडी, बंगला, कार, समृद्धी, रेब्यांचा गॉगल, रिबॉकचे शूज, सुंदर छान कपडे कुणाला नकोय. चांगलं राहायला कुणाला आवडत नाही. हा मार्ग, हा डिवाइन पाथ तुम्हाला काहीच सोडायला सांगत नाही. जो छूटना है वो छूट जाएगा, जो गलना है वो गल जाएगा. फक्त पाहिजे प्रामाणिकपणा तुमचा स्वतःचा स्वतःशीच. तुम्हाला जे हवं, भौतिक जीवनात तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त केलं जाऊ शकतं. फक्त तुम्ही पहिले ठरवून तर घ्या की तुम्हाला काय हवं आहे. माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला सगळं मिळालं. भौतिक जीवनात समृद्धी मिळाली, मानसिक जीवनात शांतता मिळाली, आध्यात्मिक जीवनात परम आनंद मिळाला. आणि तो तुम्हाला सर्वांना मिळावा, तुम्हाला सर्वांना मिळावा. एक एक व्यक्तित्व घडावं, व्यक्तित्वातून चरित्र घडावं आणि चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण की ओर. भल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. एक एक व्यक्तित्व घडलं, एक एक चरित्र घडलं, चरित्र संपन्न माझा देश झाला. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्षा, द्वेष रहित माझा देश झाला. तर मला सांगा, स्वर्ग से सुंदर ये मेरी धरती होगी या नहीं. आणि हेच मिशन माझ्या सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांचं होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. अनेक साधू संतांनी या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. हे शरीर म्हणजे काय आहे, हे शरीर म्हणजे हे डोळे, कान, नाक, हे तोंड, किंवा अगदी आतले हे हृदय, या किडन्या, हे लिव्हर, हे फुफ्फुस म्हणजे शरीर नाही. आपलं अध्यात्म आपल्याला सांगतं, मैं देह नाही नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. अरे, हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे मी सुद्धा नाही. आणि शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते माझं खरं स्वरूप आहे. आणि हा डिव्हाइन पाथ, हा चैतन्याचा मार्ग आपल्याला प्रवृत्त करतो प्राणायामासाठी. सकाळी प्राणायाम करून साधना करा. प्राणायामाने स्वतःचं शरीर ऊर्जान्वित करा. प्राणायामच का, साधनेसाठी प्राणायामच का, हा प्रश्न मला विचारला गेला. आणि त्याचं उत्तर असं आहे की अरे, हे शरीर स्थूल आहे, मन सूक्ष्म आहे आणि आत्मा अति सूक्ष्म आहे. पण या शरीराला आणि मनाला जोडून ठेवणारा हा तुमचा श्वास आहे. एकदा का बाहेर गेलेला श्वास पुन्हा आत गेला नाही की आपण म्हणतो तो गेला. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, तो आला कुठून होता, तो आला कशा करता होता आणि तो गेला कुठे, हे समजून घेण्यासाठी, जसं जसं भौतिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला ज्ञानार्जन करण्याची आवश्यकता आहे, अगदी तसंच आध्यात्मिक जीवन समजून घेण्यासाठी आपल्याला मनाचे डोळे विकसित करण्याची आवश्यकता आहे. आणि मनाचा डोळा अंतर्दृष्टी, अंतर्दृष्टी म्हणजे युअर थर्ड आय. आणि या तिसरा नेत्र म्हणजे फिजिकली, भौतिक शरीरात तुमची पिनियल ग्लँड. आणि तिला तिला स्टिम्युलेट करणं, तिच्यावर फोकस करणं, तिच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं म्हणजेच मेडिटेशन. झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचं हे माझ्या सद्गुरूंचं मिशन
मी हे पुढे चालवतो आहे आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी. प्रत्येकाला आरोग्य प्राप्त व्हावं. आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. जसं स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही सिंह गर्जना लोकमान्य टिळकांनी केली होती. अगदी तसंच मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी प्रवृत्त करतो की आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हो, प्राणायामाच्या माध्यमातून तो तुम्ही प्राप्त करू शकता. दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या शरीराला ऊर्जान्वित करा, प्राणायाम करा. प्राणायाम, श्वासाबद्दल मी बोलत होतो. श्वास स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन याला जोडणारा दुवा आहे, पण या श्वासामध्ये प्राण आहे, प्राण. आणि हा प्राण वायू आपल्या शरीरभर फिरतो आणि म्हणून हा प्राणवायू शुद्ध करण्यासाठी, स्वतःच्या शरीराला ऊर्जान्वित करण्यासाठी आपण प्राणायाम केला पाहिजे. आणि हा श्वास जसा शरीर आणि मनाला जोडतो, तसाच या श्वासामधला प्राण मन आणि आत्म्याला जोडून ठेवतो. आणि प्राण निघून गेला, श्वासाबरोबर प्राण निघून गेला की आपण म्हणतो तो गेला. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे ते समजून घेण्यासाठी हा साधना, सेवा आणि सत्संगाचा मार्ग आहे. अँड द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक गॉड. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं, आमचं, सर्वांचं अस्तित्व आहे. 84 लक्ष योनींमध्ये फिरून मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टे दिला. भगवंताने कृपा करून हा आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि तो मीच आहे. पण दुर्दैवाने आपल्याला हे कळत नाही. का? कारण मनाचे विकार. आणि या मानसिक विकारांपासून मुक्ती हवी असेल तर साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर चला, या चैतन्याच्या मार्गावर चला. तुम्हाला स्थूल शरीरातून आधी व्याधींपासून मुक्ती होईल तुमची आणि मानसिक विकारांपासूनही मुक्त होणार. कारण माणसाजवळ जे सॉफ्टवेअर आहे मन से बड़ा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. आता मनाचा दास होऊन जगायचं का मनाचा बॉस होऊन जगायचं? चॉईस इज युअर्स. आणि अध्यात्म ही गुरु परंपरा आपल्याला प्रवृत्त करते चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी, म्हणजे मनाचा दास नाही, मनाचा बॉस बनून जगण्यासाठी. आणि म्हणून प्रत्येक श्वासाबरोबर दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद आत, म्हणजे सकारात्मकता आत, म्हणजे पॉझिटिव्ह आत, आणि निगेटिव्ह म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद बाहेर. बघा, एका दिवसात हे शक्य होत नाही, पण एक दिवस नक्की शक्य होतं. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चला, तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चला, तुम्ही या डिव्हाइन पाथवर चला. म्हणजे सकाळी साधना, दिवसभर सेवा. सेवा करणं म्हणजे काय? अरे तुम्ही जे काम करतात तेच जनसेवा, हीच ईश्वर सेवा मानून करा. गण गण गणात बोते, सबका मालिक एक, या भावनेने करा. जेव्हा चराचरात परमेश्वराला बघाल, जेथे जातो तेथे तो माझा सांगाती हा भाव तुमच्या कृतीमध्ये प्रकट होईल, तेव्हा तुमचं कार्य, तुमची सेवा बनते. आणि सेवा केली तर मेवा मिळतो. लक्षात घ्या, सेवा केली तर मेवा मिळतो. फक्त भाव बदला. भाव बळे आकळे, एरवी ना कळे. भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही शरीराने काय कृती करत आहात ते महत्वाचं नाही. अरे ती कृती करण्यामागे तुमचा भाव कसा आहे. भाव, जेव्हा आपण एखाद्याला पैसे देतो, एखाद्या भिकाऱ्याला पैसे देतो, तेव्हा सुद्धा आपला त्याच्या मागे भाव जोडलेला असतो. त्याची दया आली म्हणून मी त्याला पैसे दिले, त्याची दया आली म्हणून मी त्याला पैसे दिले, हा सामान्य भाव झाला. अरे पण त्याच्यात पण परमेश्वर आहे आणि
तो परमेश्वर आज भीक मागतोय. भीक भीक मागून जीवन जगणं मदत फाउंडेशनला मान्य नाही. अरे लात मारेल तिथून पाणी काढेल, हा हा भाव, हा पुरुषार्थ तुमच्या अंगी प्रकट करण्यासाठी तुम्हाला भगवंताने 2 हात, 2 डोळे, 2 कान, 2 पाय दिलेले आहेत. याचा उपयोग करा. ज्याला पाय नसतात तेही ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवून आणतात. मग तुम्हाला काय अशक्य आहे? अशक्य ही शक्य करतील स्वामी. जेव्हा तुमचा पुरुषार्थ आणि भगवंताची कृपा एक होते तेव्हा अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि तो प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साधना झाली, सेवा झाली आणि सत्संग. सत्संग म्हणजे समर्पण. समर्पण म्हणजे सरेंडर. तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा. हा भाव तुमच्या प्रत्येक कृतीत असणं आवश्यक आहे. कारण तुमचं मन म्हणेल अरे हे तर मी कमवलेलं आहे. तुमचा अहंकार म्हणेल हे घर माझं, ही बायको माझी, ही गाडी माझी, हा बंगला माझा, हा बँक बॅलन्स माझा. तुमचा अहंकार म्हणेल अरे हो, पण जेव्हा जाशील तेव्हा बरोबर काय घेऊन जाशील, जेव्हा जाशील तेव्हा बरोबर काय घेऊन जाशील याचा पदोपदी क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. कारण तुझ्या डोक्यावर बसलाय काळ, कधी टाकेल जाळ. तुझ्या डोक्यावर बसलाय काळ, कधी टाकेल जाळ. आपण सांगू नाही शकत. अरे जे लोक मेस मध्ये जेवण करत होते, जे डॉक्टर लोक जेवण करत होते, आज कसला अभ्यास करायचा आहे आणि आज उद्या कोणतं पेशंट बघायचं आहे, त्या पेशंटचं काय, ही चर्चा ज्यावेळेस चालू होती तेव्हा गुजरातमध्ये ते विमान अपघातात मरून गेलेत. त्यांना माहित होतं का की त्यांच्यावर एक विमान येऊन आदळणार आहे. विषय नीट समजून घ्या. कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा. आणि म्हणून आपला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. असं अखंड सुख प्राप्त करून घेण्यासाठी, असं अखंड सुख प्राप्त करून घेण्यासाठी साधना, सेवा, सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चला. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. तुमच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणा तुमच्या जवळ ठेवा. क्षणे क्षणे, हळूहळू, एका दिवसात हे घडत नाही. जसं आज मी बीजारोपण केलं तर लगेच त्याला फळं लागणार नाहीत. त्या झाडाला तुमच्या श्रद्धेचं, तुमच्या चिकाटीचं सतत पाणी घातलं ना की हे अध्यात्माचं वृक्ष तुमच्या अंतःकरणात हळूहळू रुजायला लागेल आणि त्याला आनंदाची, सुखाची आणि शांतीची फळं लागतील. मी काही गुरु नाही, मी काही आध्यात्मिक गुरु नाही, मी एक डॉक्टर आहे. आणि ह्या ज्ञानाच्या प्रती लोकांना जागृती करण्याचा मोटिवेशन मला माझ्या एका पेशंट कडूनच मिळालं. साधारण 2015च्या आसपासची गोष्ट आहे. एक दारू पिणारा क्रॉनिक अल्कोहोलिक माणूस माझ्या हॉस्पिटलमध्ये आला. खूप सिरियस होता. प्रचंड त्याच्या पोटात वेदना होत होत्या आणि आम्ही सोनोग्राफी केली. त्याच्यात निघालं की DU परफोरेशन म्हणजे त्याच्या लहान आतड्याला, डिओडिनमला छिद्र पडलेलं होतं आणि गॅस अंडर डायफ्रॅम म्हणजे सगळीकडे पोटामध्ये गॅस पसरला होता. सिटी स्कॅनने ते कन्फर्म केलं गेलं. आणि त्याला विचारलं की बाबा रे कधीपासून दारू पितो. त्याने सांगितलं, निर्लज्जपणे सांगितलं, वयाच्या 15व्या वर्षापासून मी दारू पितो. आणि आता तुझं वय किती? 45. म्हणजे बघा. आणि म्हटलं तुझ्या पोटात कधीपासून दुखतंय? काय, जेव्हा दारू प्यावी तेव्हा थोडं थोडं दुखतं, पण नंतर थांबून जातो. म्हणजे पोट कडक कधीपासून झालं? काय नाही, 4-5 दिवस झाले. मग तुम्ही दवाखान्यात का नाही गेले? मला वाटलं नेहमीच दुखतं, थांबून जाईल. मला वाटतं नेहमीच दुखतं, थांबून जाईल, म्हणून दवाखान्यात गेलो नाही. मग आज यावंसं का वाटलं? आज उलट्या झाल्या, ताप आला, थंडी वाजायला लागली, म्हणून आलो. बोलत होता चांगला. सर्जनचं कन्सल्टेशन झालं आणि सर्जनने अर्जंट ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. पैसेवाला होता, कारण गळ्यात 50 तोला वगैरे वगैरे अशी त्याची पर्सनॅलिटी होती. ऑपरेशन करण्याचा निर्णय झाला. ऑपरेशन केलं. ऑपरेशन यशस्वी झालं. रात्री 1:30 वाजता ऑपरेशन केलं. 1:30 वाजता ऑपरेशन केलं आणि त्याला NVM ठेवायला सांगण्यात आलं होतं. सकाळी पेशंट कॉन्शियस होतं.
कॉन्शियस, वेल ओरिएंटेड विथ टाइम, प्लेस अँड पर्सन. दुपारी मी राऊंडला गेलो आणि त्याला विचारलं, काय शामराव कसं वाटतं? काय नाही म्हणे, मस्त एकदम छान. म्हटलं आता पोट टाईट आहे का? नाही नाही म्हणे, आता एकदम बरं वाटतंय बरं का. आता रात्री काय घडलेलं मी त्याला सांगितलं नाही, पण मी माझ्या कॅबिन मध्ये गेलो तर त्याची बायको बिचारी रडत होती. त्याची बायको मला येऊन भेटली, त्याचे मुलं मला भेटलेत आणि त्याचे मुलं मोठे होते, ते पण काही नोकरी वगैरे करत होते, एकाचा बिझनेस होता. त्यांनी मला सांगितलं, सर खूप हट्टी आहेत, खूप हट्टी आहेत, ऐकतच नाहीत. पैसे आहेत म्हणून काय इतकी प्यावी, पैसे आहेत म्हणून काय इतकी प्यावी, लिमिटच नाही. तो माणूस खातो कमी आणि पितो जास्त. असं कोण म्हणतंय? त्याचीच मुलं आणि त्याचीच बायको. मला वाईट वाटलं आणि त्यांनी मला सांगितलं की सर काही करा, आमचं ते ऐकत नाही, सोनाराने कान टोचावे तसं तुम्ही त्याचे कान टोचा. आणि मी पण ठरवलं की याचे चांगलेच कान टोचायचे. मी पण ठरवलं याचे चांगलेच कान टोचायचे. मी पुन्हा राऊंडला गेलो आणि त्याला सांगितलं, शामराव तुम्हाला आता बरं वाटतंय, चांगली गोष्ट आहे, भगवंताची कृपा आहे, तुम्ही आता वाचलात, तुम्ही आता वाचलात. पण पण तुम्हाला माहित आहे का, तुमच्या आतडीचा साधारण 1 फूट भाग गँग्रीन झालेला होता, सडलेला होता त्या दारूमुळे, आणि तो आम्हाला काढून टाकावा लागला रात्री ऑपरेशन करून. आज आम्ही आतडं जोडलंय, पण हे जोडलेलं आतडं कशामुळे खराब झालं? दारूमुळे खराब झालं. तर आता याच्या पुढे तुम्ही दारू पिऊ नका असं सांगितलं. त्याने मला काय विचारावं? त्याने मला निर्लज्जपणे विचारलं, काय की सर आपल्या पोटामध्ये आतड्या किती राहतात? म्हटलं टोटल राहतात, म्हटलं साधारण 17-18 फूट. 17-18 फूट, त्याच्यातली 1च फूट गेली ना म्हणे, म्हणजे आहे, म्हणजे अजून शिल्लक आहे भरपूर. बघा हा निर्लज्जपणा, बघा हा निर्लज्जपणा. स्वतःच हे शरीर भगवंताने दिलेलं आपण कसं वाया घालवतो व्यसनाधीनतेमुळे. व्यसनाधीनतेमुळे. अरे तुझ्या दारूमुळे तुझी 1 फूट आतडी कापून टाकावी लागली आणि तरी तू म्हणतो अजून 17 फूट शिल्लक आहे. 17 पैकी 1 गेली, 16 फूट शिल्लक आहे. अरे लाज वाटली पाहिजे ना आपल्याला हे असं बोलताना. पण मला आश्चर्य वाटलं की तो निर्लज्जपणे मला असं म्हणत होता. मग मला सांगा, अशा व्यक्तीला तुम्ही कधी जागृत करणार आणि कसं जागृत करणार? आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पायी माझे दंडवत, सकळांच्या पायी माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुनिया मन शुद्ध भावे, करुनिया मन शुद्ध भावे. तुका म्हणे होय, तुका म्हणे लाभ, होय तो व्यापार. तुका म्हणे लाभ, होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. आता तरी पुढे हाचे उपदेश. किती विनंतीपूर्वक तुकोबारायांनी सांगितलंय की अरे आपल्या आयुष्याचा नाश करू नका. हे शरीर माध्यम खलु धर्म साधनम. या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला कर्तृत्व करायचं आहे.
आणि एक एक कर्तृत्व करून चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण की ओर, हा संकल्प होता माझ्या सद्गुरुरायांचा. आणि तीच धुरा, तीच पताका हातात घेऊन त्यांच्याच आशीर्वादाने मी आज डॉक्टर झालो. आणि डॉक्टर बनून बुडता हे जन पहावे ना डोळा. आणि म्हणून या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आत्मोन्नतीकडून विश्व शांतीकडे हे जग जावं. आणि जगात ज्या युद्ध, क्लेश, दारिद्र्य, निराशा जेही काही चालू आहे ते कर्तृत्वाने, स्वतःच्या कर्तृत्वाने आणि भगवंताच्या, माझ्या सद्गुरूच्या आशीर्वादाने तुम्ही हे तुमच्या जीवनापासून दूर करू शकतात. दूर करू शकतात. भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त करू शकतात, मानसिक जीवनात शांतता प्राप्त करू शकतात आणि आध्यात्मिक जीवनात तुम्ही परम आनंदाचे धनी होऊ शकतात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हा माणुसकीचा धर्म. ह्युमॅनिटी इज द ओनली रिलिजन अँड ब्रेथ इज द ओनली प्रेयर. ना कोणी हिंदू, ना कोणी मुस्लिम, ना कोणी सिख, ना कोणी ख्रिश्चन, ना कोणी ईसाई, ना कोणी स्त्री, ना कोणी पुरुष, सबका मालिक एक. हा भाव ठेवून जेव्हा तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर, या डिव्हाइन पाथवर चालण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा माझा अनुभव आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी एक हेल्थ कोच आहे. आणि तुम्हाला एक चांगलं शरीर, निरोगी शरीर, तुम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी माझं हे जागृती अभियान आहे की अरे स्वतःच्या प्रती जागृत व्हा आणि स्वतःच्या शरीराचा नाश करू नका. व्यसनाधीनतेपासून दूर राहा. तंबाखू, सिगारेट, मावा हे खाऊन तोंडाचा कॅन्सर होतो हे त्या पुड्यांवर पण लिहिलेलं असतं. पण दुर्दैवाने आजही आपला तरुण पानटपरीवर बसून ते बोलो जुवा केसरी असं म्हणण्यातच आपला वेळ वाया घालवतो आहे. युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. डोंट वेस्ट युअर टाइम. इफ यू आर गोइंग टू वेस्ट युअर टाइम, यू आर वेस्टिंग युअर लाईफ. प्लीज डोंट वेस्ट युअर लाईफ. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराप्रती सजग व्हावं. तुम्ही तुमचं मन कसं कार्य करतं हे समजून घ्यावं. मन, बुद्धी, अहंकार, चित्त काय आहे हे समजून घ्यावं. यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उकल होईल. श्री गुरुदेव दत्त.